हॅलो एव्हरीवन, मी नीलाक्षी आणि आज मी तुम्हाला केनस्टारचा स्टीमर म्हणजे केनस्टारचा गारमेंट स्टीमरचा रिव्ह्यू देणार आहे। आणि हा मी 10 महिन्यापूर्वी घेतला होता। पहिलं मी विचार केला याला यूज करून बघावा आणि त्यानंतर मग मी रिव्ह्यू करावा। आणि हा असा आहे, असा मिळालाय आणि खूप छान आहे। ही इथे पूर्ण असं आपल्या प्रेसमध्ये असतं, इस्त्री सारखं असतं ते इथे आहे। ह्याच्यावर काही स्क्रॅचेस होऊन द्यायचे नाहीयेत। इथे पाणी भरायचं असतं आणि हे असं ओपन होतं आणि हे बघू शकता तुम्ही। इथे ओपन झाल्यावर इथे पाणी भरायचं आहे। ह्याची कॅपॅसिटी आय गेस 70 ml आहे। आम्ही नीट बघितलं नाहीये, पण हा प्लग इन करायचा आणि डायरेक्ट हे स्विच आहे जे धरून ठेवायचं आणि मी इथून तुम्हाला स्टीम येते आणि त्यानुसार तुमचे जे चुरगळलेले कपडे आहेत ते एकदम मस्त छान होतात। मी तर त्याचा डेली यूज करते, कारण मला मुलांचे कपडे प्रेस करायचे असतात आणि मग ते मी इस्त्री काढणार आणि मग प्रेस करत बसणार, मी ठेवणार, गडबडीमध्ये कोणाचा हात लागेल। त्याच्यापेक्षा हे इतकं युजफुल आहे की तुम्ही हे कधीही कुठेही वापरू शकता। इवन मी हे माझ्याबरोबर जेव्हा आम्ही बाहेर टूरला जातो त्यावेळेला मी हे घेऊन जाते बरोबर, आणि तिथे मला ते हँडी पण आहे की पटकन यूज होतो। आणि ह्याचा बॉक्स असा येतो। हा स्टीमर तुम्ही नक्कीच घेऊ शकता। फ्युचरमध्ये जर तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर केनस्टारचा घेऊ शकता। मी जेव्हा घेतला होता तेव्हा तो थोडा कॉस्ट कमी होती, पण आता त्याची कॉस्ट थोडी वाढली आहे। पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला याचे रिझल्ट्स खूप छान मिळतील आणि अजिबात तुम्हाला हा डिसअपॉइंट करणार नाही। सो थँक्यू, बाय।